तर वेलकम टू गाईज माय बॅक यूट्यूब चॅनल. तर कशा आहात सगळे? तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय श्रीराम, जय शिवराय. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण की आम्ही चाललोय बाहेर. आणि हे बघा, ट्रेन झाली. तर ट्रेननं तर नाही जाणार, फोर व्हीलरनं जाणार आहे. रोजच्या प्रमाणे, दरवेळेच्या प्रमाणे आपली गाडी आज पण लेट आहे, कारण की 3 वाजता उठलेलो आहे, आता वाजले 5. आणि हे बघा किती उशिरा येतोय. मला 3 वाजता कॉल केला होता. तर काय करायचं मला काही समजत नाही. तर बघत राहा, आपला ब्लॉग आज खूप कंटिन्यू होणार आहे, कारण की आज आपण जाणार आहे खूप भारी प्लेसवर, कारण की तिथं गेल्यावर असं भारी वाटतं ना. तर बघत राहा आपला ब्लॉग कसा होतो कसा नाही. तर काय वाटतं तुम्हाला? आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करतोय, कारण की आपल्याला खूप हे भेटलेलं आहे, शिकायला भेटलंय. कोण कोणाचं नसतं, त्यासाठी आपण आज पुऱ्या डबल नवीन सुरुवात केली. तर आली गाडी आली होती आपली, आणि म्हणलं की इतका उशीर लागतो का? मग भाऊजी म्हणे, नाही नाही, या दीपकमुळे उशीर झालाय. का झाला? हो दीपक आणि त्याच्या बाजूचा ऋषी. तर आकाश बसला ऋषीच्या बाजूला, आणि हे आपले भाऊजी. तर चला म्हणलं निघूया. निघल्यावर मग म्हणलं थोडा आपण व्हिडिओ घेऊ. तर व्हिडिओ घेतला. तर म्हणलं चला, थोडा दिवस आपला वरती आला आहे, आणि आता डबल थोडा आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. ब्लॉग कंटिन्यू केल्यावर मग म्हणलं चला आता कुठेतरी नाश्त्याला थांबू. पण म्हणलं इतक्या लवकर नाश्ता? 5, 5:30 वाजले होते, आणि दिवस बघा एक नंबर व्ह्यू दिसत होता. तर तुम्ही सांगा कसा दिसतोय? तर यांना वाटलं आपण फोटोच काढतोय, पण यांना काय माहित आपण व्हिडिओ काढतोय. तर म्हणलं तुम्ही असं उभं कशाला राहिले? चला म्हणे फोटो काढतोय. म्हणलं नाही, फोटो नाही, हे बघा कसं बसलो होतो. तर याला खूपच लाज वाटत होती. याला विचारलं मी, काय चालू आहे काही नाही, सांग म्हणलं कसं वाटतंय तुला, आपण चाललोय. मग तो काही बोलतच नव्हता. तो बोलला काहीतरी, आणि मी म्हटलं चल ठीक आहे. तर मग डबल भाऊजी गाडी आणायला बसले. म्हणलं चला गाडी चालवा तुम्ही, मी थोडा व्हिडिओ घेतो. तर भाऊजी गाडी आणायला बसले, आणि म्हणलं कसं वाटतं इकडं चाललो आपण तर. तर हे खूपच लाजत होतं, हे आकाश आणि हा ऋषी, आणि त्याच्या बाजूला दीपक. तर दीपक म्हणे काय काढतोय तू? म्हणलं ब्लॉग काढतोय. अरे म्हणे ब्लॉग ब्लॉग नको काढू म्हणे. म्हणलं येतच आपला रूल आहे म्हणलं. तुम्हाला तर माहीतच आहे आपण, कारण की 365 दिवस हार्डवर्क चॅलेंज घेतलं होतं, ते आपल्याकडून पूर्ण अपूर्ण राहिलं. तर म्हणलं जाऊ द्या. तर काय आहे बघा, हे आपले निसर्गाला खराब करणारी मुलं, ऋषी आणि आकाश. आकाशला पण बघा, आणि तिकडं मागं बघा. तर इग्नोर करा. कट करून टाकू, मी कट करून टाकतो ते. आणि आकाशला वाटलं फोटो काढ. फोटो नाही काढत म्हणलं, व्हिडिओ काढतोय मी. नाही नाही, फोटो काढ म्हणे. बरं ठीक आहे म्हणलं. दीपकला म्हणलं तुला काय येता येत नाही का बाहेर? मग काय आहे, आम्ही आलो आपलं तुळजापूर आई तुळजाभवानी माता मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो होतो आम्ही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं आज जायचंय कुठंतरी, आणि आलोय बघा कमान. आपले आई तुळजाभवानी मंदिर आहे इथं. तर म्हणलं चला आता मधात जाऊ आपण, आणि पहिले दर्शन घेऊ, कारण की आपल्याला पुढं पण जायचं होतं. आपल्याला जायचं होतं पंढरपूरला पण. कारण की पंढरपूरला पण दर्शन झाले पाहिजे आपले. तर मग काय आतमध्ये गेलो, असं रांगेत उभा राहिलो बघा. अरे म्हणलं इकडं कुठं चाललो आपण? म्हणे नाही नाही, इकडं कुंडात चाललो आपण. म्हणलं ठीक आहे, कुंडात जायचं का आपल्याला? बरं म्हणलं मग चला. मग हे बघा आई तुळजाभवानीचं मस्त असं भारी वाटतं नाही झाल्यावर. तर मग काय नंबराला लागलो. अशी गर्दी बघून तर बाप म्हणलं आपलं 4-5 तास घंटे लागणारच नाही म्हणलं नंबर. तर मग काय नंबर लागला.
चालू म्हणलं लाईनीत चला आता चुपचाप, काही विषय नाही. मग काय आकाश म्हणे मला तहान लागली म्हणे, मला पाणी प्यायचं म्हणलं, जा मग पाणी पी. मग ह्यो कसा शॉर्टकट गेला पुढं काही समजलंच नाही. आणि काय मग इतका रिकामा पेस भेटला पुढं, डबल गर्दी भेटली. मग चला पाहतो मी आता पुढे गर्दी बघा. मग काय आम्ही घेण्यासाठी दर्शन घेतले, कारण की मोबाईल अलाउड नव्हता. तर म्हणलं ठीक आहे जाऊ द्या म्हणलं, मग हे काय फोटो काढत होते. आणि म्हणलं अरे फोटो काढता का, नाही नाही म्हणे फोटो नाही काढत आहे. तर काही बोलतच नव्हता, कारण की बोलला तर काही विषय नाही. हे बघा लाल शर्ट कडक झाले होते माणूस पण. तर म्हणलं चला आता आपण पंढरपूरला जाऊ. मग काय दीपकच्या हातात गाडी देऊन आपण मग एका हातात जीव धरून मी मागं बसलो होतो. म्हणलं बा दम्माना हाणव म्हणलं त्याला, दम्माना चालव. मग काय आम्ही निघालो पंढरपूरच्या दिशेने. मग काय पुढं जातानाच मग म्हणलं आता नाश्ता आपलं पोटाचं पण बघा, आता 10-11 वाजले म्हणलं. मग भाऊजी म्हणे नाही नाही नाश्ता करायचंच म्हणे. मग हा सोलापूर हायवे खूपच भारी आणि खूप स्पीडनं गाडी चालवत होता दीपक पण, 100च्या स्पीडनं. तर म्हणलं ठीक आहे चालव, मी थोडं झोपतो म्हणलं, मला खूप भीती वाटते. मग काय त्यानं गाडी चालवली. मग भाऊजीला म्हणलं कसं वाटलं दर्शन करून, म्हणे मन प्रसन्न झालं. वा म्हणलं चला पैसा वसूल झाला म्हणलं झाल्यावर. आकाश तर काही बोलतच नव्हता, आकाशला तर खूप लाज वाटते. भाऊजी पाहत होते काय म्हणतो काही नाही, ब्लॉग ब्लॉग नसतं, ब्लॉग ब्लॉग बंद कर म्हणे. म्हणलं नाही नाही ब्लॉग बंद नाही करायचा आज, ब्लॉग तर घेतच राहायचा दिवसभर. चला बघूया, बघा व्ह्यू कसा दिसतोय. पावसाची पण थोडी सुरुवात झाली होती. आपले भाऊजी थोडा व्ह्यू बघत होते बाहेर. दीपकला म्हणलं दीपक पाऊस चालू झाला, वाईपर नीट चालू. म्हणे हो ठीक आहे नीट चालवतो म्हणे बाईक. चालव मग कंटिन्यू राहू दे म्हणलं, तू मी ब्लॉग थांबवतो म्हणलं. नाही नाही म्हणे ब्लॉग पण घे, आमचा व्हिडिओ काढ. ठीक पावसाचा आनंद घेऊ शकता आणि शेती पेरू शकता. इतका जोरात पाऊस आमच्या पाऊसच नाही म्हणलं. मग मी देवाला म्हणलं अरे म्हणलं संभाजीनगरला, आपल्या छत्रपती संभाजीनगरला पाऊस पाठवून दे म्हणला. मग काय पाऊस पुढं बाहेर दिला आणि थोडा म्हणलं बाहेर बाबा भाऊजी खाली कोण नाही चला बघा कसा पाऊस चालू आहे. अरे यांना म्हणलं मी आपण काही इतकं दम्मानं चाललोय म्हणलं, काही निसर्ग निम्म मधले गाणे लावा, काय गाणे लावताय. अरे म्हणलं दीपक तो फोन पे म्हणलं पाऊस चालू आहे, मला भीती वाटते म्हणलं. तर भाऊजीला म्हणलं तुम्ही बसा खाली, बसलेले घालून गाणे लावून काय ऐकून दीपकला म्हणलं दीपक सिग्नल रोड आहे दम्माना चालू, कारण की आपण पंढरपूरच्या दिशेने चाललो होतो.
खूप गर्दी इकडे झाल्यासारखा दिसतोय पाऊस हे बघा, इकडे भिजेले बाहेर. ते म्हणे ठीक आहे ठीक आहे, आणि तू नको रोड तर भिजलेला सांगू. आहे. अरे बाबा सांगायचा विषय नाही. तरी फोटो काढायसाठी गाडी आम्ही थांबवा व्ह्यू ना. पॉइंट तर फायनली आपण आलोय पंढरपूरला. ही बघा चंद्रभागा नदी. खूपच गर्दी राहते मित्रांनो आता काही दिवसात. तर आता आषाढी एकादशी पण आहे बघा चंद्रभागा नदी. आणि त्या साईडला मंदिर आहे, तर असं दिसत नसेल आपल्याकडं. तर मग आता आम्ही चाललोय, तर तुम्हाला दाखवतो पुढं पुढं. चला बघत राहा आणि कंटिन्यू आपलं ब्लॉग करा. कारण की मी ब्लॉग खूप शॉर्ट काढ आहे आणि सोबती पण नव्हते, सगळे लाजत होते म्हणून मला काही जास्त इंटरेस्ट नव्हता, तरी पण मी काढलाय. तर बघू शकता, तर हे आपण पंढरपूर नगरीत आलोय. विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जायचं आपल्याला. आता खूप एन्जॉय होणार आहे ब्लॉग मध्ये. तर आपण आलोय चंद्रभागात. म्हणलं स्नान करून घेऊ आपण, आंघोळ वगैरे करून घेऊ आणि चला म्हणलं. तर खूप दिवसानंतर आपण पंढरपूरला आलोय. दीपक मला थोडं सांगत होता म्हणे असं राहतं तसं राहतं, थोडं स्नान करून घ्या पाप धुवून जाते. म्हणलं आम्ही काही पापच केले नाही. म्हणे ठीक आहे. हा मला थोडा ज्ञान देत होता म्हणजे नाही नाही मी पंढरपूरमध्ये फर्स्ट टाइम आलो म्हणे. म्हणलं ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तर हे बघा चंद्रभागा खूपच खराब केलेली नदी आणि पाणी पण खूप कमी होतं. तर पाऊस लवकरात विठ्ठल रुक्मिणीकडे मागणं केलं आम्ही आणि दर्शन घेतले. मग मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता, तर दर्शन बाहेरच घेतले आणि पाऊस चालू झाला तर आम्ही खूप भिजलो होतो सगळे सगळे. तर म्हणलं चला. तर आपण फोटो वगैरे घेतले. हे बघा आकाश कसा हात जोडून उभा राहिलाय, सगळ्यांना नमस्कार करतोय आकाशना. आणि डबल प्लस मध्ये दीपकना फोटो घेतले. तर म्हणलं चला. तर बघा गर्दी कशी, पाऊस बंद झाला तर खूप गर्दी वाढली. आणि हे आपलं संत नामदेव पायरी, इकडून आपण फोटो घेतले. म्हणलं चलो. तर आकाश म्हणे मला चहा प्यायचा. म्हणलं काय चहा पितो. म्हणलं इथं पण हेच चाळी केली का तो सुरू चहा वाटायची. तर म्हणलं चला घराला. तर मग मी निघालो होतो घराकडं आपलं गाडी आणायला. तर म्हणलं चलो मी गाडी चालवतो. मग मी गाडी चालवत होतो. बघा गाडी कशी एकीकडे जात होती व्हिडिओ काढता काढता. तर मग काय थोडा व्ह्यू बघा तुम्ही पण आता. तर हे बघत असता आणि व्ह्यू कसं भारी. तर म्हणलं चला आपण आता कुठेतरी थांबू, थोडं फ्रेश होऊ. कारण की एक 150-200 किलोमीटर मी गाडी चालवली होती. तर म्हणलं चला आता पुढं थांबू आपण. आणि मग थोडं फ्रेश वगैरे झालो, बाहेर फोटो वगैरे काढले. तर म्हणलं आता कुठं जायचं आपल्याला, तू कुठं थांबायचं नाश्ता करायला. तर नाही नाही फोटो काढायचे. बघा कसे फोटो काढायला सुरुवात केली लगेच. आणि थोडा रात्र झाली लगेच मी व्हिडिओ काढला थोडा. तर हे सगळे झोपले होते. अरे म्हणलं झोपू नका, तुम्हाला काही दिसत नसेल तर सोडून द्या विषय. आणि हा बघा थोडा क्लायमॅक्स, थोडा व्ह्यू दाखवतो. आणि झोपले होते भाऊजी पण. तर म्हणलं ठीक आहे चला गुड नाईट. तर म्हणलं आता मी डबल आपल्याला जेवायचं नाही का, म्हणलं जेवायचं तर आहे. तर म्हणलं जेवायला थांबा कुठंतरी, भूक लागली म्हणलं खूप. आणि ठीक आहे थांबतो म्हणे. मग दीपक आणि आकाश पुढं बसलेले ते. म्हणलं गाडी दमबत चालू, पाऊस झालेला आहे म्हणलं रोडला.
आणि ट्रॉफिक वाढलेली. गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल रात्री खूप उशीर झाला होता आणि मी ब्लॉग एंड केला नाही. तर म्हणलं चला सकाळी आपण ब्लॉग एंड करू. आणि मी चाललो आहे त्या भाऊजीला आणायला, कारण की मी त्यांना सोडलं होतं आणि मी म्हणलं मी सकाळी येतो. तर ब्लॉग इथंच एंड करणार आहे आपण. तर सगळ्यांना काही चुकलं असेल तर माफ करा. आणि आम्ही तुळजापूर पंढरपूर दर्शन घेऊन आलो होतो. खूप दमलो होतो गाडी चालवून पण. तर म्हणलं चला ब्लॉग एंड करायचं आहे आपल्याला आणि ब्लॉग एंड करू. तर कोणी आपल्या चॅनलला यूट्यूबला फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि इंस्टावर फॉलो करा.